गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 दत्त। श्री स्वामी समर्थ। नमस्कार श्रोते हो, तर आपण श्री स्वामी समर्थांना त्रिवार वंदना करून आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया। तर जाणून घेऊयात तुमच्या घरात पैसा कसा येईल आणि त्यासाठी काही उपाय। तर बघा, आपल्या व्यवसायाच्या स्थानी व्यापार वृद्धीसाठी आपण यंत्राची स्थापना करावी। रोज महालक्ष्मीचा ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र जपायचा आहे। बघा, 5 मिनिटं जपा, 2 मिनिटं जपा, पण मनापासून जपा। तुमची श्रद्धा पाहिजे। श्रद्धा नसेल तर जपून काहीच फायदा नाही। बघा, दुकानात ऑफिसमध्ये किंवा दुकानात किंवा ऑफिसमध्ये गाई जिथं उभे राहून बासरी वाजवणाऱ्या श्रीकृष्णांची बासरीला तुम्ही जे बासरी वाजवताना श्रीकृष्ण असतात ती एक फोटो घ्यायचा आहे किंवा तस्वीर घ्यायची आहे। त्यामुळे तुमची जी उधारी आहे ती लवकरात लवकर वसूल होईल। व्यापारात सफलता हवी आहे म्हणून कामावर जाण्यापूर्वी 11 रुपये एका गुप्त जागी ठेवावेत। घरी आल्यावर ते गरिबाला द्यावेत, त्यामुळे तुमचा व्यापार अधिकच सफल होईल। बघा, आता आपण जे दळण करतो त्यामध्ये गव्हाचं दळण करतो, ते गहू दळावयास देण्यापूर्वी त्यामध्ये केशराचे 2 दाणे टाकून 11 तुळशीची पाने टाकून ते पीठ चपातीस वापरल्याने धनवृद्धी होते। आता व्यवसायात उन्नती व्हावी म्हणून शुक्रवारी एक लाल वस्त्रामध्ये 5 गोमती चक्र बांधून ती ऑफिसच्या दरवाजावर बांधायची। व्यवसायात नक्कीच प्रगती होईल। बुधवारी काय करायचं, स्नान करून 108 वेळा एक मंत्र जपायचा आहे। त्यायोगे व्यवसायात तुम्हाला लाभ होईल। तो मंत्र आहे ओम ह्रीं क्लीं ओम श्री क्रीं श्री लिमी मम गृहे धनपुरे चिन्नाये दुरे दुरे स्वाहा। आता बघा, गल्ल्यामध्ये तिजोरीमध्ये कॅश बॉक्समध्ये एका स्फटिक कासव आहे, ते मिळतं बाजारात। बघा, सहज उपलब्ध आहेत त्या गोष्टी। त्या सोन्या चांदीचे नाणे व अखंड अक्षता ठेवण्याची लक्ष्मी तुमच्याकडे पळतच येईल। आता पिंपळ वृक्ष आहे, त्याला काय करायचं, पाणी घालायचं, त्यामुळे धनवृद्धी होईल। आता सदर पाण्यामध्ये काय काय टाकायचं, तर साखर, तूप, दूध, म्हणजे ते अधिक परिणामकारक ठरते। लक्ष्मी व केरसुनी यांचा संबंध आहे। शास्त्रवचनाप्रमाणे केरसुनी किंवा झाडूला आपला पाय लागण्यामुळे लक्ष्मीचा अपमान होतो। केरसुनी ही घरात कचरा साफ करते व कचरा हा दारिद्र्याचा प्रतीक आहे। ज्या घरात स्वच्छता नांदते तिथेच लक्ष्मी वास करते, सुख शांती ही त्या घरात वास करते। या उलट जिथे घाण व अस्वच्छता असते त्या घरातील लक्ष्मी निघून जाते, दरिद्रता देवता जवळ येते। अशा घरात राहणाऱ्या नेहमी पैशाची चणचण भासते। यासाठी आपले घर नेहमीच नीटनेटके स्वच्छ आवरलेले ठेवावे, म्हणजे लक्ष्मी माता प्रसन्न राहते। आता झाडू किंवा किरसुनी त्यांचे काम संपल्यावर अशा ठिकाणी ठेवा की ज्यावर कुणाचीच नजर पडणार नाही, त्यांना कुणाचा पाय देखील लागणार नाही व लक्ष्मी देवतेचा अपमान देखील होणार नाही। त्यामुळे चुकूनही किरसुनीला पाय लागला तर लक्ष्मीची क्षमायाचना करावी। किरसुनी व झाडू कधीही उभा ठेवू नये, कधीच घराबाहेर लटकवू किंवा जाळू नये किंवा झटकू नये। बघा, आता नवीन किरसुनी व झाडू वापरण्यास काढताना तो शनिवारच्या मुहूर्तावरच वापरायला काढावा। लक्ष्मी चालत घरी येईल। पैसा, धन, संपत्ती सर्वांनाच हवे आहे। काही लोकांना कमी श्रमात भरपूर धन हवे असते, तर काही लोकांना रात्रंदिवस राबूनही अगदी पैसा अपुरा प्राप्त होतो। अशा वेळी काही नियमांचे पालन केल्यास तुमच्या परिवारावर व तुमच्या घरात लक्ष्मीची चिरंतर कृपादृष्टी राहू शकते। तर ह्या साध्या साध्या टिप्स होत्या। तुम्हाला आवडल्या असतील तर अवश्य फॉलो करा। तुमची मनापासून श्रद्धा पाहिजे या गोष्टीवर, मगच या गोष्टी केलेल्या पाहिजे, नाहीतर काय करून उपयोग नाही। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।